ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। तर यंदा 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि 10 सप्टेंबर 2026 पर्यंत श्रावण महिना हा असणार आहे। हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। श्रावण महिना संपण्याआधी आपल्याला हे एक फूल कुठे दिसले तर ते घरी घेऊन यायचं आहे। श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे फूल कुठे मिळालं तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। चहू बाजूने पैशांचा ओघ वाढेल, घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर असा हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे आणि हे जे फूल आहे तर ते आपल्याला घरी आणायचं आहे। ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा। तर पहा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे। तर तो उपाय श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे। श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावण सोमवारी हा उपाय केला तर अतिशय उत्तमच आहे। पण श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो। त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता। परंतु श्रावणी सोमवारी हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता, कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं आणि त्यामुळे केलेल्या सेवेचं, केलेल्या उपायाचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं। आणि त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी तुम्ही हा उपाय करा आणि जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल। तर सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात। तर आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो आणि ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक समस्या असतील, तसेच तुम्ही खूप कष्ट मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावे तसे यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये आलेला पैसा या ना त्या कारणाने बाहेर निघून जातो, तो फार काळ टिकत नाही, घरामध्ये आजारपण वाढलेलं आहे, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते। आजारपणामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशांची अडचण भासू लागते। तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढत जातो। त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही। याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल, तुम्ही गाडी घेतली असेल, त्याचे तुम्हाला हप्ते भरायचे असतील, त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातीलच असे नाही, परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील मिळावे। देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा, कारण की लक्ष्मी ही चंचल आहे। तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती उपाय करावे लागतात, त्यामुळे देखील घरामध्ये खूप फरक जाणवतो। बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात, त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे हे येत असतात। त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता, मात्र श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन घ्यायचं आहे। हे फूल कोणतं आहे तर हे फूल जे आहे तर ते म्हणजे गोकर्णीचं फूल। गोकर्णीच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख, समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं। गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो।
गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलं आहे. घरामध्ये गोकर्ण लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. याशिवाय गोकर्ण फुलांनी शनिदेवाचा क्रोध शांत होतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असे देखील मानलं जातं. तसेच घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. घरामध्ये गोकर्ण लावणे हे खूप शुभ असते. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात. त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते. एवढं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे. म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णचं हे एक फूल घरी घेऊन यायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हा गोकर्णीच्या फुलांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 3 उपाय शेअर करणार आहे. 3 पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे. जर का कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल, पैशांच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील, तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा. त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो. घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते, कारण की लक्ष्मी ही चंचल आहे. ती एका ठिकाणी कधीही राहत नाही. मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग हे जे काही उपाय आहे, काही विशिष्ट तिथींवरती नक्कीच करून बघावेत. तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णीचं फूल घ्यायचं. आता यासोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला 1 कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर काळ्या तिळासोबतच 1 चमचा कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे. आता हा कलश आणि सोबतीला आपल्याला गोकर्णीचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे या दोन्ही वस्तू घेऊन यायचं आहे. शक्य असेल तर श्रावणी सोमवारी जा, आणि जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेलात तरीही चालेल. परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये म्हणजेच शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि आपण ते गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवासुद्धा करायची आहे. तर ती सेवा म्हणजे ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर तो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम पूर्वारूपकिमी बंधनाम मृत्युमुक्षीमामृताम. तर त्यास तुम्हाला जास्तीत जास्त 108 वेळा तिथे बसून तुम्हाला पठण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 16 वेळा पठण केलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. या उपायामुळे आपल्याला आर्थिक समस्या दूर होतात. चहूबाजूने पैशांचा ओघ वाढतो, म्हणजेच कष्टाला तर पर्याय नाही, परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होते. तर असा हा उपाय आहे. आता त्यानंतर या गोकर्णीच्या फुलाचं तुम्हाला काय करायचंय, तर शिवलिंगावरती गोकर्णाचं फूल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे. त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धनसंपत्ती म्हणजेच पैसे ठेवतो तिथे आपल्याला त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं. सांगितल्याप्रमाणे गोकर्णीच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्यामुळे हे फूल आपण महादेवांवरती अर्पण केलेलं होतं. त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते, ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे
तर ते हळूहळू निवळायला लागायला सुरुवात होते. त्यानंतर दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजारपण वाढलेलं असेल, घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल जी खूप आजारी सारखी पडत असेल, आजारपण काही केल्या दूर होत नाही, तर मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेले असतो. पण आपल्या प्रयत्नासोबतच जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजारपण देखील दूर होऊ शकतं. बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही. अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथींवरती उपाय केले आणि त्यातल्या त्यात त्या श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर आपण उपाय केले तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे? निळ्या रंगाचं हे गोकुर्णीचं फूल घ्यायचं आहे. जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय आहे तर तो आजारी व्यक्तीने केला तरी देखील चालेल. परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्याच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल. पहा, सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं. त्यानंतर गोकर्णीचं फूल शिवलिंगावर ठेवायचं आहे. तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा 16 वेळा जप करायचा आहे. जी आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असली तर तिने देखील हा जप केला तरी सुद्धा चालेल. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं हे गोकर्णीचं फूल आपल्याला उचलायचं आहे, घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं. स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णीचं फूल बांधून ठेवू शकता. त्यामुळे घरामध्ये असलेलं आजारपण, शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात. त्यानंतरचा तिसरा उपाय, जर तुमच्या घरामध्ये उपवर मुलं-मुली असतील, त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील तर त्यांच्यासाठी करायचं आहे. या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे. त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे. बघा, साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरी देखील चालेल. हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते ज्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत, त्याचे सतत अडलेली कामे पूर्ण होत नाही, सतत अडचणींचा, समस्यांचा सामना करावा लागतो, तर अशा व्यक्तीवरून हे गोकर्णीचं फूल 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो आणि त्याच दिशेने हे गोकर्णीचं फूल जे आहे तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे गोकर्णीचं फूल आहे तर ते प्रवाहित करू शकता. आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे फूल टाकून देऊ शकता. पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ते कोणाच्या पायाखालून ओलांडून जाईल. तर अशा प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यापैकी एक उपाय करून पाहू शकता. तुम्हाला याचं फळ नक्कीच मिळेल आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये केलं तर अतिशय उत्तमच. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहा. धन्यवाद.